तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझलीन शंभो मजपूर्णतारी। दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रय नमोस्तुते। मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी योनी माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू शारदा जे चतुराननाची आत्मदा वाक्सिद्धी पालिके सहजा तिच्या चरणोजा दंडवत। आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे नमन दंडवत। आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे नमन दंडवत। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालदे सकळा नामामणी। कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। श्री संत महाळू बाबा की जय। अत्रि ऋषी अनसया माता की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री रुक्मिणी रमणाय नमः। कथाकल्पतरू स्तबक 13वा अध्याय 10वा। वंशपायन म्हणे जन्मेजयो मुने तू ज्ञान सागरीचा डोहो तरी सांगे कथान्वयो मोक्ष धर्मीचा। आणि मग वंशपायन म्हणतात जन्मेजयाला की आता पुढचा कथान्वय त्या ठिकाणी एक बाबा मोक्ष धर्माचं तत्वज्ञान या आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ते या अध्यायामध्ये आपल्याला ते सांगणार आहे। मग म्हणे वंशपायन राया तू श्रोतया माझी धन्य तरी ऐके चित्त देऊन शांती पर्वोक्त। शांती पर्वाचं हे तत्वज्ञान बाबा तू ऐक। भीष्माप्रती युधिष्ठिरे कुशले मोक्ष धर्म विस्तारे ते सांगतो सारोद्धारे पुण्य यश वर्धक।
जे भीष्माला युधिष्ठिरांनी ज्या ठिकाणी युधिष्ठिरांना भीष्माचार्यांनी जे सांगितलं ते सार स्वरूपातलं ज्ञान आपण इथं पाहणार आहोत. धर्म म्हणे गंगा सुता, राजधर्म आपत धर्म तत्वता, सांगितले तरी आता मोक्षाश्रम धर्म सांगिजे. ऐसे कुणी म्हणे भीष्म, सर्वात श्रेष्ठ मोक्ष धर्म, ज्यापासाव उत्तम पाविजे फळ. सर्वात श्रेष्ठ मोक्ष धर्म आहे ज्यापासून सगळ्यात उत्तम फळ प्राप्त होतं. तो त्याचं काय स्वरूप आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. तरी आत्ममोक्षा कारणे राया प्रयत्नची करणे, ययावरी धर्म म्हणे पुसतो एक. आणि म्हणून जो आत्म मोक्ष आहे, स्वतःचा मोक्ष, यावरी याबद्दल प्रश्न आहे युधिष्ठिरांचा. पिता पुत्र धन कांता, बंधू गोत्र जादी नासले असता, बुद्धी कैशी की जे ज्ञाता, जेने शोक नासेल. युधिष्ठिरजींचा प्रश्न आहे, माझे पिता पुत्र धन कांता बंधू गोत्र हे काय युद्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी सगळे जवळचे गेले ना. मातुला श्वसुरान भात्रान पुत्रान पौत्रान सख्युंस तथा. गीतेमध्ये सुरुवातीला अर्जुन म्हणतोय सगळे माझे नातलं गीते जमा झाले, यांच्याशी मी युद्ध कसं करू. आणि मग बरेचसे जवळचे लोक गेलेले आहेत. आता माझ्या बुद्धीतून यांच्याबद्दलचा जो शोक आहे तो कसा त्या ठिकाणी निघून जाईल, काही उपाय सांगा. येणे परी मग भीष्म म्हणे वहिले, जे नाशिवंत ते नाशिले, ऐसे जाणावे ते वेळे हेची शोक नाशक. अरे जे नाशिवंत आहे ते नासलं, जे नासणार आहे तेच नासतं ना. जे अविनाशी आहे ते कधीच नासत नाही. येणे परी नाशवा शोक, ये अर्थी सेन जित देख, तया प्रती ब्राह्मण एक, बोलता जाहला. अरे तुझं शोक जो नाशिवंत जी गोष्ट आहे तिचा शोकही नाशिवंत आहे, तो सोडून दिला तू की सगळं त्या ठिकाणी तू जिंकला असं समज. तो त्या संबंधित एक ब्राह्मण काय बोलला ते ऐक. तो राजा पुत्र शोके, झाला अति विकळ दुखे, मग ब्राह्मणे ज्ञान निके उपदेशिले तयासी. एक सेनजित नावाचा राजा आहे आणि त्याला सुद्धा त्या ठिकाणी शोक झाला होता, पुत्र शोक झाला होता. मग त्याला एका ब्राह्मणानं त्या ठिकाणी उपदेश केला, तो ऐक. अगा शोच्य पदार्थाचा शोक, चुका करीतोसी अविवेक, जेथून आलो सकळीक तेथेची जाणे. त्या सेनजित राजाला एका ब्राह्मणानं उपदेश केला होता, अरे बाबा हे जिथून जे आलेलं आहे शेवटी ते तिथं जाऊन मिळत असतं. जिथून उत्पत्ती ज्या गोष्टीची झाली त्याचा शेवट सुद्धा कुठं होत असतो, तिथंच होत असतो. घट आहे घट, वेदांतामध्ये त्याला घट म्हटलं जातं. आपण त्याला मडकं म्हणतो वगैरे वगैरे, नाही का. हा घट कशापासून बनतो, मातीपासून बनतो. कुंभारदादा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची माती आणतात, तिची चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी चाळून गाळून नरम करून चाकावरती त्या ठिकाणी फिरवून त्याचा घट त्या ठिकाणी बनवला जातो. थापटून त्याला घट्ट बनवून योग्य आकार देऊन आव्यात भाजल्या जातं. बाजारात विकायला येतो. काही पाण्यासाठी, काही दह्यासाठी, काही ताकासाठी, काही अंत्यविधीसाठी, अशा नानाविध प्रकारे त्या ठिकाणी वापरण्यात येतो. आणि वापर करताना जर त्या ठिकाणी तडा गेला, फुटला, तर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ती माऊली त्याला त्या ठिकाणी आपल्या केराच्या टोपलीत भरते आणि सकाळी उकिरड्यावर नेऊन टाकते. उकिरड्यावर नेऊन टाकल्यावर त्याचं काय होतं, माती. निर्माण कशातून झाला होता, मातीतूनच. जिथून उत्पत्ती झाली तिथंच त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या जातं. आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे चांगल्या परंपरेतला शब्द आणलेला होता. एखाद्याचा जर मृत्यू झाला, देहावसन झालं, तर लोक म्हणायचे आम्ही मातीला चाललो, त्याच्या मातीला चाललो, मौतीला नाही. मौत हा शब्द हिंदी आहे, आता तो आपल्यात वापरला चालला, पण आपला जुना शब्द काय आहे, माती. बरं का मातीला चालली होती ती लोक? मातीला चालले म्हणजे काय, माती तिकडून येताना घेऊन येतात का जाताना घेऊन जातात माती? नाही नाही, मातीला चालले म्हणजे जो व्यक्ती गेला तो मातीपासून निर्माण झालेला आहे आणि शेवटी त्यातला राम गेल्यामुळं त्या देहाची सुद्धा काय झाली, माती झाली. हे एवढं जुनं तत्वज्ञान आमच्या साध्या सहज शब्दामध्ये होतं. तात्पर्य एवढंच, ज्यातून जे उद्भवल्या जातं त्याचा तिथं ठरल्याप्रमाणे नाश होतो, तिथं ते जातं. सर्व ही चराचर पाहे, क्षणभंगुर शेवटी जाये, हा पसारा आपुला नोहे, तया तथा राज्यलक्ष्मी. अरे सगळं चराचर जिथून निर्माण झालं हे तिथं जाणार आहे.
आपलं यातलं राज्य लक्ष्मी वगैरे हे धन संपत्ती काहीच नाही. जैसा मी तैसाची अन्य ऐसे मी विचारून खेद हर्ष सांडून राहिजे निस्पृह. अरे जसा मी तसेच अन्य आहे. तुझे गेले त्यांचा शोक करतोय, तूही जाणार आहे, किंवा ते गेले तर तसा तूही जाणार आहे, किंवा तू सर्वांचं सारख्याच त्या ठिकाणी अंत होणार आहे. त्यामुळे तू शोक करू नको. जेवी काष्टे समुद्री मिळती मागुती वेगळाली होती, तेवी भूते संयोग पावती मागुता वियोग. नाही का, पाऊस पडला, नदी त्या ठिकाणी वाहायला लागली, तर नदीमध्ये त्या ठिकाणी पूर आला, वेगवेगळ्या प्रकारचे वंडके वाहत येतात, लाकडाचे तुकडे वाहत येतात. आणि मग ते वाहत येत असताना ते काय सगळे अशी एका शेतातून निघलेले असतात का, एकाच जागेवर कोणी कुठून या नाल्यातून त्या नाल्यातून, आणि चालता चालता त्याचा संयोग होतो, त्या लाकडाच्या तुकड्याचा संयोग होतो. कुठंतरी खास खळगी आली की ती पाण्यावर आदळली की पुन्हा वेगवेगळे होतात. तसे तुमचे आमचे संबंध हे एका निमित्ताने इथं येतात की पुन्हा त्या ठिकाणी 11 महिने घेऊ त्याच्या कामात, तो त्याच्या कामात, नाही का, पुन्हा महिनाभर श्रावणाच्या पोथीला आपण एकत्र. अर्थात जीवनातले सगळे संबंध असेच आहे. मुलगा असेल, आई असेल, पिता असेल, पत्नी असेल, आदी आदी देह संबंधानं सगळे आलेले संबंध आहेत, हे एका काळापुरते आहेत. कबीर कहे पुत्र मेरा, नाही, कबीर महाराज म्हणतात, बाप कहे बेटा मेरा, बेटा कहे बाप मेरा, ना बाप का ना बेटे का, ये तो जन्म देणे का नाता आहे. हे फक्त जन्म देण्याचं नातं आहे, बाप मुलाचा नाही, मुलगा बापाचा नाही. कर्मधर्म संयोगाने एकत्र येतात आणि वेगळे होतात, संयोग वियोग त्याला म्हणतात. म्हणून पुत्रादी ज्ञाती बांधव येथ न करावा स्नेहभाव, याचा नाश असे सर्व शेवटीलपणे. म्हणून पुत्र कन्या ज्ञाती बांधव स्नेहभाव करायचा नाही, फक्त सोबत आले म्हणून तेवढ्या पुरतं कर्तव्य आपलं पार पाडायचं आहे. आणि अंतरले तर त्याचा जास्त खेद मानायचा नाही. खेद होत असतो, परंतु तो खेद करून कोणती वस्तू परत येते का, नाही, लगेच ती जिथल्या तिथं त्या ठिकाणी सोडून द्यायची. जसं आता मी पहिलं उदाहरण दिलं, जसं घटातलं, घरातली एखादी वस्तू जर त्या ठिकाणी खराब झाली तर आपण ती टाकून देतो आणि दुसरी त्या ठिकाणी घेऊन येतो. बस तसंच आहे, फक्त आपल्या अंतःकरणानं मायेमुळं त्या ठिकाणी आपण या ज्ञाती बांधवांना अति घट्ट जकडून धरल्यामुळं दुरावा निर्माण झाला की आपल्याला त्रास होतो. त्रास न करण्याचं एकमेव साधन आहे की विवेकानं हे नाशी सगळंच नाशिवंत आहे असं जाणणं, विवेक बुद्धीनं. प्रथम तरी नाश नव्हता, तो नाश झाला मागुता, उत्पत्ती प्रलय व्यवस्था रात्री दिन मान्य. सुरुवातीला नाश नव्हता, एक अविनाश तत्व होतं, फक्त एक परब्रह्म. पण हे त्यानंतर मागुता झाला, म्हणजे हे निर्माण केलं ना मायेनं. आणि मग जेवढं मायेनं निर्माण केलं, रात्री दिवस, सृष्टी, उत्पत्ती, स्त्री पुरुष, स्थावर जंगम, स्थूल सूक्ष्म आदी आदी, मग याचा नाश सुरू झाला. सुखानंतर असे दुःख, दुःखांती होय सुख, सुखापासव सुख दुःख पावलासी तू. सुखानंतर दुःख किंवा दुःखानंतर सुख हा क्रम ठरलेलाच आहे, ऊन सावलीचा खेळ. मागुतेनी पावशी सुख, निरंतर नाही सुख दुःख, हे शरीर आश्रय स्थानक दोहीचे जाणे. दुःखानंतर पुन्हा सुख हे आपोआप येणारच आहे, निरंतर सुखही राहत नाही आणि दुःखही स्थिर त्या ठिकाणी राहत नाही. सुख दुःखाचा आश्रयस्थान म्हणजे आपलं शरीर त्या ठिकाणी आहे. पुत्र आणि दाराधनी आसक्त होऊन या प्राणी, अंतिक्लेश पावतो मनी मोह भावे. व्यक्ती काय करतो, मुलगा, पत्नी आणि धन या तिन्ही गोष्टीमध्ये आसक्त होतो आणि मग त्यातली एखादी कमी जास्त झाली की दुःख पावतो. दुःख काय आहे, आसक्ती धरल्यामुळे दुःख आहे. आसक्ती सोडली की दुःख संपलं. जो जेवढा जास्त चिकटलेला आहे त्याला तेवढा जास्त त्रास आहे, जो जेवढा त्या ठिकाणी विरक्त आहे तेवढा त्रास त्याला त्या ठिकाणी कमी आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो, अगोदरही तुम्ही ऐकलेलं आहे. नारळ जर ओला असला तर तो त्या कवटीला सोडत नाही, तो काय असतो, घट्ट चिकटलेला असतो, अगदी घट्ट चिकटलेला असतो. आणि एक सुका नारळ असतो, ज्यातलं पाणी आटलं त्याचा खोबळा अलगद निघतो. कवटी जर फुटली तर कवटी फुटती, पण आपल्या खोबळ्याला, नारळाला, त्या खोबऱ्याला धक्का सुद्धा लागत नाही. का, ते चिकटलेलं नाही म्हणून ते असं अलगद बाहेर निघतं. आणि जे जेवढं जास्त चिकटलेलं आहे
त्या कवटी संघ त्याचे तेवढे तुकडे होतात, त्याचे तेवढे तुकडे होतात. मुलगा, बायको, नातू, जावाई हे तुकडे तुकडे होतात त्याचे तेवढे. का ते तेवढे चिटकटलेलं आहे. आणि मग एवढं करून ते त्या ठिकाणी निघतं का नाही. मग कोणी आडकिता घालतं, कोणी सराटा घालतं, कोणी विळा घालतं, नाही का. कशा करता ते काढा करता, नाही का. ते असं बळजबरी काढावं लागतं की आता द्या किल्ल्या या, आता करा नावावर, सोडा आता. एक आडकिता घालावा लागतो. पहा तुमच्या इथं का लक्षात. गोपाल कृष्ण भगवान की जय. जा आता पारावर, असं बळजबरी आडकिता घालावं लागतं. आसक्ती हे सगळ्यात महत्वाचं दुःखाचं कारण आहे. पहा ना तुम्ही. आणि मग ज्यानं सोडून दिलं, पहा तुम्ही, सोडलेले लोक काही आपल्यावर रट असतात. त्या आपण विचारायचं बाबा काय कस काय चाललं. बस महाराज आबद आहे आता. कस काय हो. बस आता त्यांच्या स्वाधीन करून दिलं. पेरा का पडीत पडू द्या, आपल्याला काही ताण राहिला नाही. झाला का नाही तो माणूस मोकळा झाला. आणि ज्यानं त्या ठिकाणी मी त्याला म्हणत होतो तिथं सोयाबीन पेरू नको, तिथं त्यानं पेरलीच, यंदा जास्त पाणी झाला गेली, असं त्यानं चिकटून धरलं की त्याचा त्रास वाढला. आणि ज्यानं त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाला सांगितलं की बस माझं कर्तव्य संपलं, जोपर्यंत होतं तोपर्यंत मी केलंय, आता ते त्यांचं पायात बसतील. याला आसक्ती म्हणतात. आसक्ती कारण आहे. पुत्राधिकांच्या नाशी शोक पावतो हरणीशी, परी हे सर्व प्राणी यासी होते दैवस्तव. त्याला शोक होतो, पण तो एकटाच थोडी असतो असा. प्रत्येकाला हा शोक त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळे आसक्ती धरू नये. शूरभिरो बुद्धिवंत, धीर दुर्बळ बळवंत, सुख दुःख होते नेमस्त या समजताही, तरी बुद्धी करून बरवे, सुखची ऐसे मानावे आणि विचारे सांडावे प्राप्त दुःख. म्हणून बुद्धी स्थिर करून आहे त्या परिस्थितीला चांगलं समजून आपण त्या ठिकाणी चालत राहावं, म्हणजे दुःख प्राप्त होत नाही. जे पुरुष बुद्धी रहित ते दुःख पावती अखंडित, दुःख कारण यथार्थ आलस्य होय. जे बुद्धी विरहित त्या ठिकाणी कार्य करतात, बुद्धी सोडून. तुम्हाला बुद्धी का आमच्या जवळ नाही, बुद्धी आहे, पण सारासार विवेक ही बुद्धी वेगळी बरं का. सारासार म्हणजे चांगलं वाईट हे जाणून त्या ठिकाणी याचा न्यायनिवाडा करणारी बुद्धी दुर्मिळ आहे. आणि ही ज्यांच्याकडे बुद्धी नाही मग त्याला दुःख प्राप्त होतं आणि दुःखामुळे आळस वाढतो. यास्तव आलस्य टाकून सुखा लागी करावा यत्न, सुख दुःख प्रिया प्रिय पाहून सेवावे तैसेच. आळस टाकून सुखालागी प्रयत्न करावा, प्रिय अप्रिय सोडून त्या ठिकाणी आहे त्याचं सेवन करावं. शोकस्थानी सहस्त्र सत्य आणि भयस्थानी शत, मूर्खा प्राप्त होते संत नवती पंडितासी. जे सर्व काम सुख आणि जे दिव्य सुख देख, यावनी तृष्णाक्षय सुख श्रेष्ठ होय. पूर्वदेह कृत कर्मजान, शुभात्वा शुभ प्रमाण, त्याची शूरमूढ प्राज्ञ या ते प्राप्त होय. पूर्वदेह कर्मानुसार त्या ठिकाणी शुभ अशुभ घटना आपल्या जीवनात घडत असतात. चालू असलेल्या घटना या प्रारब्धावर आधारित आहे. आपल्या घरात आज ज्या गव्हाच्या पोळ्या करणं चालल्या, त्या का काय शेतातून आणले का नाही, 4 महिन्यापूर्वी शेतामध्ये होतं ते गहू कधीचे 4 महिन्यापूर्वीचे आणि ते खाणं चालले. असंच ना. तसं आता व्यवहारात आपल्याला जे भोगावं लागत आहे ते कशाचं आहे, प्रारब्धाचं आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे. पूर्वीचं करून ठेवलेलं आहे ते आता फक्त पुढं आलं. म्हणून त्या ठिकाणी आताच करत असलेलं कर्म हे पुढे भोगावं लागणार आहे. वर्तमानात भोगत असलेलं कर्म पूर्वी केलेलं आहे. तैसेची काळे करुणी प्रिय अप्रिय दोन्ही, सुख दुःखा लागी प्राणी होती प्राप्त. आणि म्हणून प्रिय अप्रिय सुख दुःख हे काळानुरूप त्याला प्राप्त होतं. यास्तव सर्व काम अवधारी निंदोनिया त्याच्या वेदुरी, हा काम अनर्थकारी समजतासी. आणि म्हणून अति हव्यास अति इच्छा हा काम विकार जो आहे याची निंदा करून याला बाजूला त्या ठिकाणी सारावं. त्याच्यामुळे सगळा अनर्थ त्या ठिकाणी मांडले आहे. कामसंहार जिये समयी करतो प्राणिया सर्वही, आत्मतत्वतीये समयी पावत असे. इच्छेचा कामाचा त्याग ज्या वेळेला त्याने त्या ठिकाणी केला असं समजायचं तो त्या ठिकाणी आत्मतत्वाला पावला. साधू संतांनी कामाचा त्याग केला, इच्छा संपवल्या. काम नाही झालो पाही रिकामा,
तुकोबाराय म्हणतात आता काम त्या ठिकाणी ठेवला नाही, झालो पाही रिकामी झाली. अंतःकरणातला काम इच्छा त्या ठिकाणी थांबवल्या, सीमित केल्या, मर्यादित केल्या. आपणही आपल्या इच्छा मर्यादित केल्या, दुःख कमी होतं. अहो जुन्या काळामध्ये लोक ताटव्यात झोपडीत त्या ठिकाणी राहायचे, सुखी होते. त्यानंतर त्या ठिकाणी पत्र आले, टीन आले, मातीचे घरं आले, पक्के विटाचे मातीचे घरं आले, आता सिमेंटचे आले, काँक्रीटचे आले, स्लॅब आले, कॉलम आले. पण तरी सुद्धा शांतता का नाही? काम त्या ठिकाणी थांबलेलं नाही, वाढतच चालला, अजून त्याच्या पुढं. एवढं पक्क त्या ठिकाणी झाल्यानंतर सुद्धा त्याला त्याच्यावर वालपुट्टी करायची, त्याला त्याच्यावर कलरिंग करायची आहे. म्हणजे का? मग ते करायचं म्हटल्यानंतर त्याकरता धावपळ वाढली, पैसा जमवणं वाढला. म्हणजे जेवढ्या अपेक्षा वाढल्या तेवढा त्रास, तेवढं दुःख त्या ठिकाणी वाढलं. असं का नाही आपण म्हणत की पूर्वी मातीच्या घरात होतो, आता बांधकाम जेवढं झालं एवढं व्यवस्थित, पहिल्यापेक्षा व्यवस्थित नाही, ते शेजाऱ्यासारखं चमकलंच पाहिजे. नाही, ही तुलना जर करत बसाल तर मग त्रास त्या ठिकाणी भोगावाच लागणार. काम थांबला, उद्धाराला मार्ग मोकळा झाला. जे विषयी ममता थोरी, तोची विषय होतो परितापकारी. म्हणून सर्व विषय दुरी, त्याच्यावे ज्ञान बळे. ज्या विषयावर आपण जास्त ममता ठेवली, शेवटी तोच विषय आपल्याला दुःखकारक ठरतो. एखादी गोष्ट आपल्याला अति आवडत असली आणि एखाद्या वेळेस ती जर अप्राप्त झाली, मिळाली नाही, तर त्याच गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो. जेव्हा कामाधिकापासूनी भिन्न होतो वय पाहुनी, क्रोध मद मत्सर टाकुनी, तेव्हा ब्रह्मीभूत होय. हे काम, क्रोध, मद, मत्सर आदी टाकून मग ब्रह्मीभूत, ब्रह्मस्वरूप, परमात्म स्वरूप त्याला त्या ठिकाणी आत्मस्वरूप होता येतं. सत्य, अनृत, भय, अभय, शोक, आनंद, प्रिय, अप्रिय टाकून या शांत होय, तेव्हा ब्रह्मीभूत होतो. ते दुस्त्रज कृष्णा टाकीजे, तरीच निर्विकल्प सुख पाविजे. ये अर्थी गाथा ऐकिजे, पिंगला वैशेजी. हे सगळं त्या ठिकाणी कृष्णा टाकून निर्विकल्प समाधीचं सुख भोगल्याशिवाय त्याला शांतता प्राप्त होत नाही. याकरता एक इतिहास पिंगला वेश्येचा आपल्याला ते सांगणार आहेत. ऐका, काहींनी ऐकलेली असेल, काहींना माहित नसेल, पण एक सुंदर कथा पिंगला वेश्येची इथं आलेली आहे, आपण बघणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की. पिंगला नामे गणिका स्त्री, कोणी न येतीचे घरी, म्हणून निर्वेद अंतरी उपनला तिची. ती पिंगला नावाची स्त्री आहे, गणिका म्हणजे वेश्या. आणि ती पिंगला वेश्या त्या ठिकाणी तिचा व्यवसाय त्या ठिकाणी करू लागली. पण वय फार झाल्यामुळं त्या ठिकाणी आता तिच्या घरी कोणी येत नाही, कोणी न येत यायचे घरी. कारण या जगामध्ये ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेश्या तिच्या घरी तोपर्यंतच त्या व्यक्तीला येऊ देते जोपर्यंत त्याचा खिसा गरम आहे. आणि लोक सुद्धा तिच्याकडे तोपर्यंत जातात जोपर्यंत ती तरुण आहे. आता इथं तसंच झालेलं आहे. आणि मग अंतःकरणामध्ये खेद उत्पन्न झाला तिच्या, आणि ती काय म्हणे धिक आले संसारी, मी अनेक पुरुषाबरोबरी, द्रव्यार्थची क्रीडा करी, कामवासने. वैराग्य तिला प्रायचित्त झाल्यासारखं वाटू लागलं, तिला पश्चाताप झाला. आणि धिक माझं जीवन आहे, किती अनेक पुरुषाबरोबर त्या ठिकाणी काम क्रीडा मी त्या ठिकाणी करत बसले, पण वासना शांत झाली नाही. तरी सांडोनी कामवासना, पती करू जगत जीवना, मग त्याग करून अंगना झाली विरक्त. आता काम वासना सोडायची आणि पती करायचा आहे, पण कोणता? परमात्मा, जगत जीवन त्या ठिकाणी आता त्याची त्या ठिकाणी व्हायची बरं का. घर रिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. वरिले सावळे परब्रह्म, सावळ्या परब्रह्माला आता वरमाला घालायची. बळे का होईना पण त्याच्या मागं लागायचं. घर रिगी झाली, त्याचं घर त्या ठिकाणी बळजबरी निघायचं. कोणाचं? परमात्म्याचं. आता जगातल्या वासना सगळ्या सोडून द्यायचं, विरक्त झाली. मग तेवणी मज भेटली, म्या वैराग्य स्थिती पुशिली, तेव्हा ती सांगितली विस्तारुनी. आणि मग मला ती वनामध्ये भेटली. कुणाला? भीष्माचार्याला. भीष्मा आणि धर्मराजाचा संवाद सुरू आहे ना. कुठे तुम्ही? पुढे कोण भेटणार? चला असं सांगते असं म्हणला की मग सांगितलं असतं. कथेचं आपल्या
अनुक्रमच असा सुरू आहे की धर्मराजा आणि भीष्म यांचा दोघांचा संवाद. धर्मराजाला भीष्म म्हणतात की ती मला भेटली कुठं वनामध्ये, आणि मग मी तिला तिचा वैराग्य स्थिती तिची विचारली आणि तिला सगळं सविस्तर सांगितलं. म्हणे शोके संतप्त होऊन मी निर्वेदा ते पाहून विषय वासना तेजून पावले सुख. आणि मग तिने सांगितलं केलेल्या कर्माचा शोक झाला आणि संतप्त झाली. प्रायचित्त जर झालं आणि केल्या कर्माचं, आणि जर ठरवलं की आता पुन्हा करणार नाही, तर केलेल्या कर्माचा झाडा होतो. हा झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका. झालं ना तुमच्याकडून पाप, पण आता सोडून द्या, पुन्हा परत झालं नाही पाहिजे. एवढ्या अंतकरणाला तुम्ही जर तापवलं, तप्त केलं, मग पापही सुद्धा त्या ठिकाणी प्रायचित्तासारखं श्रेष्ठ तप नाही, तीर्थ नाही. प्रायचित्तात नाहीले की सगळं पाप गेलं, पण परत पाप झालं नाही पाहिजे. चला, आणि मग तिनं सांगितलेलं आहे भीष्माचार्यांना. ऐसे ब्राह्मणे केले निरूपण सांगितले पिंगला आख्यान ते सेन जिते परिसोन सांडीला श्लोक. हेच आख्यान कोणाला सांगितलं? ब्राह्मणाने सेनजित राजाला सांगितलं, आणि तेच धर्मराजाला भीष्माचार्यांनी सुद्धा इथं सांगितलं. मग तो सेनजितानं सगळा शोक सांडला पिंगलेसारखा. पिंगला सुखी का झाली? सगळं सोडलं, अंतकरणातून विषय बाहेर काढले आणि परमात्म्याचं चिंतन केलं, म्हणून ती सुखाला पावली. ऐसे ब्राह्मणे केले निरूपण सांगितले पिंगला आख्यान ते सेन जिते परिसोन सांडीला शोक. धर्मरायाशी म्हणे भीष्म ऐसे पवित्र मोक्ष धर्म तुझ सांगितले उत्तम. सेन जित गीतांतर्गत तव धर्म म्हणे गंगा सुता. हा काळ सर्व क्षय करता ययामध्ये सुख तत्वता केवी होय. धर्मराजा त्या ठिकाणी म्हणतात भीष्माचार्याला की महाराज, हा जो काळ आहे हा सर्व क्षय करताय, हा सर्वांना खाणारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अवघाची आकार ग्राशी याला काळे. काळानं सगळं ग्रासलेलं आहे. ग्रास म्हणजे घासच केलेला आहे, आणि रोज हळूहळू त्याच्यात चाललेलं आहे खाणं, नाही का? आपणही एक एक पाऊल कुठं चाललेलो आहे? प्रगतीकडे नाही चाललोय, आपल्या विनाशाकडं काळाकडे चाललेलो आहे. जो दिवस निघला, जी रात्र गेली, ती आपल्याला कुठं नेऊन चालली? तर मृत्यूच्या समीप त्या ठिकाणी घेऊन चाललेली आहे. काळानं सगळं त्या ठिकाणी गिळंकृत केलेलं आहे. गंगा सुता, तर मी सुख कसा पावेन? मग म्हणे गंगानंदन ये अर्थी पुरातन असे पिता पुत्र संभाषण ते ऐका आता. याच्यासाठी तुला एक बाप लेखाचं संभाषण आहे, ते मी तुला सांगतो, ऐक. कवनी एक ब्राह्मण त्याचा पुत्र सज्ञान सर्व शास्त्रवेत्ता होऊन पुशिले पितयासी. ब्रह्मवेत्ता ब्राह्मण आहे, त्याचा मुलगाही सज्ञान झाला, सर्व शास्त्र निपुण झाला. त्यानं आपल्या बापाला एक प्रश्न विचारला, म्हणे आयुष्य जाते क्षणी तरी सुखप्राप्ती होई जेणे करुणी मज सांगा निर्वाणी धर्माचरण. दुर्लभ आहे असा मुलगा बापाला विचारणारा. दुर्लभ आहे असा मुलगा बापाला विचारणारा की माझं आयुष्य जात आहे क्षणाक्षणाला. आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे असा बापनले दुर्लभ आहे की मुलांना त्या ठिकाणी विचारावं बापाला की बाबा, या जाणाऱ्या काळामध्ये माझा उद्धार कसा होईल, मी मोक्ष कसा प्राप्त करून घेईल. यावरी पिता म्हणे अवधारी आधी ब्रह्मचर्य आचरी मग वेदाभ्यास करी होई ग्रस्त. मग बापानं त्याला सांगितलं, बाबा अगोदर हा तुझा ब्रह्मचर्य आश्रम आहे, यामध्ये तू वेदाचा अध्ययन ज्ञान ग्रहण त्या ठिकाणी कर, आणि त्यानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. विवाह करून त्या ठिकाणी गृहस्थाश्रम पार पाड. पुत्रोपजवी सदाचारी अग्निहोत्र आदी कर्मे करी यावरी जाई वनांतरी ते सुख पावसी. चांगलं ब्रह्मचर्य पालन केल्यानंतर, त्या ब्रह्मचर्याच्या तपानंतर, ब्रह्मचर्य तप आहे, आणि ते तप केल्यानंतर गृहस्थाश्रमानंतर त्या तपाचं फळ मिळतं. चांगला सुपुत्र, चांगली संतती जन्माला येते. पण ते ब्रह्मचर्य आधी पाळलेला असेल तर चांगली संतती जन्माला येते. आणि मग ते सदाचारी मुलगा झाला की मग त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी या सर्वस्वाचा त्याग करून वनांतराला निघून जा.
म्हणजे मागील तुझा वंश चालवण्याकरता मुलगाही होतो आणि तुझी उत्तर क्रिया करण्याकरता सुद्धा पुत्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आवश्यक आपल्या शास्त्रानं, तेही कर्तव्य होऊन जातं. परिपुत्र ऐके विशेष मृत्यूने लोकाभ्यागत असे आणि जरेने तापित असे अहोरात्र. पण मुला ऐक बाबा, विशेषतः मृत्यूनं लोक त्या ठिकाणी मृत्यूला अभ्यागत आहे, येणार आहे मृत्यू पण तरी त्याच्यापासून अपरिचित आहे. प्रतिदिवशी प्रमाण आयुष्य होता आहे क्षीण जैसा स्वल्पोदकी मीन सुख न पवेची. प्रतिदिवशी आयुष्याचं प्रमाण कमी होत चाललं. जसं पाणी आटत आलं की एखाद्या डबक्यामध्ये पाण्यामध्ये माश्या असतात, तळे आटत आले की मग क्षणाक्षणाला ते पाणी कमी होतं आणि मग ते पाणी कमी होत चाललं की त्यातले जे मीन आहेत मासे त्यांचं आयुष्य काय होतं, खंडित होत चालतं. तसं आपली ती स्थिती आहे, आपणही त्याच मार्गाने चाललेलो आहे. पुरुष सुख न पवे कही जी दिनी तपाधी काही केले नाही तो दिवसही वृथा गेला. आणि मनुष्य सुद्धा सुख पावत नाही. अरे ज्या दिवशी त्यानं जप तप काहीतरी व्रत केलं नाही तो दिवस वाया गेला. हरिपाठ झाला नाही, ज्या दिवशी त्या ठिकाणी परमात्म्याचं नामस्मरण झालं नाही, ठरल्याप्रमाणे जपमाळ त्या ठिकाणी झाली नाही, तर असं समजायचं त्या दिवसाचं आयुष्य त्याच्या आयुष्यातून वाया गेला, वाया नाही. म्हणून नियम काहीतरी आयुष्यात असला पाहिजे. आता नाही संध्याकाळी त्या ठिकाणी आपल्याकडून हरिपाठ घेणं होत ना, बस स्नानगृहामध्ये त्या ठिकाणी गेलो की अंगावर पाणी घ्यायला सुरुवात केली की सुंदर ते ध्यान देवाचे द्वारे चहुवेदी जाण त्रिगुणासार भावी विन भक्ती योगयाग विधी साधुबोध झाला पर्वताप्रमाणे संताचे संगती विष्णू विन जप त्रिवेणी संगमी. नाही असा नाही म्हणायचा, विस्तारानं म्हणायचं. पण आता एवढा म्हणून दाखवता येणार आहे का? तर लगेच ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ की चहा घ्यायला तयार नाही का? संध्याकाळी नाही आपल्याकडून शक्य तर आपण त्या ठिकाणी सकाळी का होईना झालं काही का होईना हरिपाठच घ्या. असं नाही, कोणी रामकृष्ण हरी म्हणा, कोणी कोणाला जे मंत्र येत असतील ते म्हणा, कोणी श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, कोणी ओम नम शिवाय म्हणा, पण काहीतरी आपला नामजप त्या ठिकाणी करा. कोणी प्रल्हाद महाराजांचा श्रीराम जय जय राम जप करा, हरकत नाही, आपापल्या गुरुने दिलेला. पण ते केलं तर तुम्ही त्या दिवशी तुमचं आयुष्य जगले नाही तर असं समजा त्या दिवशीचा तुमचं आयुष्य वाया गेलं. आणि तरी प्रति दिवशी मृत्यू सेना स्वय बळेसी उडीतसे प्राणी असी ऐसे जाणी जे. प्रत्येक दिवशी मृत्यूची सेना तुम्हाला त्याच्याकडे ओढत आहे, ती दिसत नाही न कळत आहे पण ती तुम्हाला ओढून राहिली, त्याच्याकडं घेत काळाकडे ओढत आहे. मृत्यू समीप जाणी जे तेने तत्काळ सावधाशी जे धर्मे कीर्ती सुख पाविजे इह परलोकी. प्रत्येक पाऊल टाकत असताना आपण असं समजायला पाहिजे की आपला मृत्यू जवळ आलेला आहे, बस आलेला आहे आणि आपण आता तरी सुधारलं पाहिजे, सावध झालं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. तेव्हा या लोकात आपण सुखी होऊ शकतो. म्हणजे जन्म मरणाचं दुःख आपलं जाऊ शकतं. पुत्राधिकांच्या ठाई मोहासक्त न व्हावे कही मृत्यू समीपची पाही सुप्त व्याघ्रवत. बस आता पुत्राधिकांच्या ठाई काही मोह आसक्ती ठेवू नका. का ठेवू नका? आतापर्यंत तुम्ही ठेवली, तुमच्या झालं का मनासारखं? खरं सांगा, झालं का तुमच्या मनासारखं? ज्यांच्यावर तुम्ही आत्तवनात प्रेम त्या ठिकाणी केलं, ज्या ज्या इच्छा ठेवल्या, तुम्हाला वाटत होतं पडदा होऊ नये पण पडदेच पडले का नाही? मग याचा अर्थ आता समजून घ्या की आपल्या मनासारखं हे आणि होणार नव्हतंच ते. आतापर्यंत कोणाच्या मनासारखं झालं म्हणून तुमच्या माझ्या मनासारखं होणार आहे, पण कमीत कमी आपल्याला अनुभव नव्हता. आता अनुभव आला की शेवटी ज्यांच्यावर इतकं प्रेम केलं त्यांनी आपल्याला दूर केलं किंवा काय प्रत्येकाच्या जीवनात कमी जादा सुखदुःखाच्या घटना घडल्या, तिथून तरी त्या ठिकाणी आता आपण हाची अनुताप येऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. एकनाथ महाराज हरिपाठात म्हणतात की हाची अनुताप, हाच अनुताप घेऊन तू सावध हो आणि तुझ्या मनाला बोध कर. दुसऱ्याला का? कोणाच्या मनाला? स्वतःच्या मनाला. म्हणून रामदास स्वामींनी लोकाला उपदेश नाही केला, मना सज्जना भक्ती पंथेची स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी उपदेश केला. चला, मृत्यू व्याघासारखा आपल्या जवळ येत आहे. जैसा पशु ते महाव्याघ्र ओढून या नेतो शीघ्र, तैसा जीवा ते महाक्रूर नेतो मृत्यू. तरी सत्य वचन आचरण
करी योग परायण शांतदांत निर्वाण तो तरे मृत्यूसी. म्हणून चांगलं आचरण सत्यानं आचरण करून योग या जप तप नामस्मरण काहीतरी करून मृत्यूच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पड. मृत्यू आणि अमृत्य हे देही असती नांदत मोहे करून जाणे निमृत्य अमृत्य सत्य करून. जो म्हणाल मृत्यूला जिंकायचं म्हणजे आम्हाला मरण येणारच नाही का देव केल्यानं. परमार्थ केल्यानं मृत्यू टळत नाही, पण परमार्थ केल्यानं एवढं समजतं की येणारा मृत्यू मला नाही. येणारा मृत्यू कोण आलाय? या मरक्या देह आलाय आणि मी याच्यातला अमरतत्व आहे, मला मृत्यू नाही. नाही मग आता लोक म्हणतात ना का तुम्ही परमार्थ करता, तुम्ही मरता आणि न परमार्थ करणारे मरतात. फरक काय? फरक हाच आहे, जे परमार्थ न करता विवेक बुद्धीनं संताची संगती न करता मरतात ते देहाला मी धरून मरतात आणि देहाच्या सगळ्या वासना घेऊन तिकडे पुढे घेऊन पुढे जातात आणि पुन्हा जन्म घेणे लागे. आणि जो परमार्थ करतो तो जाणून घेतो की मी हा देह नाही, मी या देहातून वेगळा आहे. हे कळतं कुठं? हे परमार्थातच संताच्या संगीत शास्त्राचं ऐकूनच कळत असतं की मी हा देह नाही, मी या देहापेक्षा वेगळा आहे, या देहाला जाणणारा आहे. कारण मी जर देह असतो तर ज्यावेळेस तिथं जाळणं चाललं एवढ्या मोठ्या अग्नीमध्ये टाकलं त्यावेळेस मला चटका लागला असता. लागला का चटका? नाही. ती पडतं असं बसून ठेवलेलं असतं. लेख धावती ती बाबा एकदा डोळे उघडा ना. उघडतात का बाबा डोळे? का नाही उघडत? कारण देह हे त्याचं स्वरूप नाही, ते त्याच्या आत होतं ते निघून गेलं. गोपाळ चेतना नाही. ती चेतना म्हणजे कोण आहे? तुम्ही ते परमार्थात आल्यानंतर तुम्हाला ओळखल्या जातं, त्याचं ज्ञान होतं. म्हणून मृत्यू येणारच आहे, मृत्यू टळत नाही. पण तो कोणाला येणार आहे? का तुम्हाला? नाही तुम्हाला. बरं तुम्हाला येणार नाही का? तुम्हाला नव्हताच तुम्हाला नव्हताच तो, पण तुम्ही लावून घेतला मी माझं त्यामुळे तो घट्ट झाला. विद्ये समान सुख नाही, विद्ये समान चक्षु नाही, म्हणून धनदारा याचे काही तुझं प्रयोजन नसावे. म्हणून विद्येपेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी चांगले डोळे नाही. विद्या म्हणजे ज्ञान. हे कशानं समजतं? ज्ञानानं कळतं ना. ज्ञान हा तिसरा डोळा आहे माणसाचा, नाही का? हा, म्हणून हे ज्ञानानं त्या ठिकाणी कळत असतं. बर, हे कोण कोणाला सांगत आहे? नाही. हे एक ब्राह्मण पिता आपल्या पुत्राला सांगत आहे आणि ते धर्मराजा ते भीष्माचार्य धर्मराजाला सांगत आहे. हा, ऐसे पुत्र अशी सांगून पितये तपार्थक सेविले कानन तरी सुखाचे कारण निष्कामत्वची. हे पोराला सांगितलं आणि बापानं प्रपंचाचा त्याग करून वनामध्ये निघून गेला. ब्रह्मचर्य ग्रस्त संपला, वानप्रस्थ आणि संन्यासाच्या दिशेनं तो निघालेला आहे. तव धर्म करी विनवणी की धनी आणि निर्धनी याशी सुखदुःखे दोन्ही कैसे होताती. धर्मराजा विचारतात आणखी एक प्रश्न. झाला पुढचा प्रश्न आहे आता. धनवान आणि निर्धन मनुष्य यांना सुख दुःख कसे काय प्राप्त होतात, कैसे प्राप्त होतात ते आम्हाला सांगा. मग भीष्म म्हणे ये अर्थी पूर्वी शम्या केमज प्रती गाथा सांगितली प्रीती अवधारी जे. भीष्माचार्य म्हणतात या संबंधित मला एक कथा माहिती आहे. शम्यकानं मला एक कथा सांगितलेली ती तुला सांगतो. एक ब्राह्मण सूर बदलला कसा काही दोनचा लावलेला होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक ब्राह्मण होता भला, तो कुस्त्री संगे क्लेशला, मग अनुभव लागला नाना दुःखी. यासाठी एक कथा आहे. काय आहे तर एक ब्राह्मण एका वाईट संगतीच्या स्त्रीच्या नादाला त्या ठिकाणी लागला.
भरपूर त्याला दुःख झालं. एकदा तो म्हणे स्वजीवी जीवा तपमार्गासे बरवा सुखे हर्ष न करावा दुःखे न मानावा क्लेश. आणि नंतर कंटाळला, जीवनात दुःख त्याच्या वाट्याला आलं आणि शेवटी मग त्यातून बाहेर पडला आणि म्हणू लागला की आपण तप मार्ग त्या ठिकाणी आचरण करावा, त्याच्याशिवाय आपल्याला कुठेतरी सुखाची प्राप्ती होणार नाही. हाताचे करुणिया उसे द्रव्यहीन निजत असे परिधनाढ्य व्याप्त असे क्रोध लोभे. आणि मग हाताचं उस करून त्या ठिकाणी द्रव्य नाही, जवळ काहीच नाही, सगळी संपत्ती ती त्या नादाला लागून ती त्या ठिकाणी संपली आणि झोपलेला आहे. परिधनाढ्य व्याप्त असे क्रोध लोभे. आणि धनाचा लोभ जवळचं गेलं, आता धन कसं प्राप्त होईल या लोभानं त्या ठिकाणी पडलेला आहे. सदा असे दुःखयुक्त लक्ष्मी मोहे करून चित्त शेवटी होय अदप्पात प्राणियासी. या स्तवद्रव्याधिकाचा संग दुःख कारणाची अनेक मग करून सर्व त्याग झाला अकिंचन. मग शेवटी त्यानं सगळ्याचा त्याग केला, जवळचं सगळं संपलं आणि सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी निघाला. भीष्म म्हणे गा पांडवा यास्तव द्रव्य संग टाकावा तव धर्म म्हणे भीष्मदेवा करितो विज्ञप्ती एकी. आणि म्हणून भीष्म म्हणतात हे पांडवा म्हणजे हे युधिष्ठिरा, म्हणून द्रव्याचा त्याग त्या ठिकाणी करावा. कारण त्याच्याकडं द्रव्य होतं, ऐका, द्रव्य असतानाही तो दुःखी, कारण विषयाच्या नादी लागून ते संपवलं आणि द्रव्य संपल्यानंतरही दुःखी. म्हणून याचा त्याग करून त्या ठिकाणी असंग व्हावं. मग भीष्माचार्याला धर्मराजा एक प्रश्न विचारत आहे. धन तृष्णा बहुत ज्यासी कैसे सुख होईल त्यासी भीष्म म्हणे तरी परियेसी कुंती कुमारा. ज्याला त्या ठिकाणी धनाची तृष्णा आहे, अति हव्यास आहे, आपल्याकडे त्याला आशा अति हव्यास आहे, तो कसा सुखी होईल. ऐक पांडवा सर्व विषयी समान शांती अनिंदा अनायास सर्वार्थी सत्य वाक्य निर्वेदमती. हे 5 पदार्थ सुखाकरता हे 5 गोष्ट त्या लागतात. काय? सर्वांविषयी समानता, शांतता, अनिंदा, कोणाची निंदा न करणे, सत्यवचन आणि वेदानं सांगितलेला मार्ग, जे शास्त्रानं सांगितल्यानुसार जर गेलो तर सुख होतं. हे असती जयापाशी सुख प्राप्त होय त्यासी ये अर्थी परियेसी मग की निर्वेदोक्त. हे ज्याच्याजवळ आहे ना त्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं. अशा संबंधित मंकी नावाच्या व्यक्तीला त्याच्या संबंधित कथा इथं आलेली आहे. मंकी बहु धनाढ्य होता ते धन गेले काळे करिता मग धनवे शेषे झाला घेता वासरू एक. मंकी नावाचा व्यक्ती बर का, मराठीतलं नाव आहे. इंग्रजीत मंकी म्हणजे माकड, पण इथं इंग्रजी नाहीये. धनाढ्य होता पण काळ पलटी मारली आणि जवळचं धन सगळं गेलं. कशानं गेलं? काही नाही झालं तरी त्या ठिकाणी काळ असा आहे की एका काळामध्ये ज्या वाड्यामध्ये मोठा गजबजाट होता, आज त्या वाड्यात दिवा सुद्धा लावायला कोणी नाही. काही लांब जायचं काम आहे का अशी वाडी पाहायला? जवळ आपले केवढाले वाडे होते, काय त्यांचा दरारा होता, सगळं गाव ज्यांच्या ताब्यात होतं. आज तिथं कोणीच राहिलं नाही, कोणी नाही, दार खटखटायला कोणी. आणि कित्येक गरीब परिस्थितीतून लोक त्या आता वर आलेत आणि ते श्रीमंत झाले. मग हे का झालं? हे काही नाही, यात सुख यात कर्तृत्व कोणाचंच नाही, हा काळाचाच महिमा आहे सगळा. हा महिमा कोणाचा आहे? काळाचा महिमा आहे. आणि मग तो मंकी त्या ठिकाणी काय झाला? निर्धन झाला. मग उरलेल्या थोड्याफार धनातून त्याने एक वासरू घेतलं. ऐका त्याची कथा. ते घरी होते बांधिले तर उंट एक पळत आले तेने ओढून या नेले मारिले वत्स. बांधील होतं दारात, तेवढ्यात उंट धावत आला, त्यानं ते ओढत नेलं, त्या ठिकाणी मारल्या गेलं, मेलं ते वासरू बर का. मग काही नाही निस्तरावया तै परमक्लेशी होऊन या गृहत्याग करून या झाला वितरागी. आता काहीच नाही राहिलं. शेवटी घराचा त्याग केला आणि वितराग झाला, वैराग्य निर्माण झालं. तो जनक सभेसी गेला ते शुकदेव देखिला आणि जनसमूह मिनला असे बहुत. जनकाच्या सभेत गेला मी केलेला. तिथे शुकदेव महाराज सुद्धा बसलेले, भागवत सांगणारे शुकदेवजी महाराज. फार मोठा जनसमुदाय आहे तिथं. तयाप्रती बोलीला देखा म्हणे लोक हो ऐका संग आणि विषय टाका स्वरूप भोकादी.
आणि हा तिथं जाऊन काय म्हणू लागला, सर्व लोकांना सांगू लागला की बाबांनो, संग आणि विषय टाका, जे पंचविषय आहेत त्याचाही त्याग करा आणि निसंग राहा, कारण संगानं सगळं दुःख त्या ठिकाणी प्राप्त होतं. हे टाकिता मुळी होऊन शांती पावाल निर्वाण, ना तरी दुःख शोक कारण हेची सकळार्थी. यांचा त्याग केला तर सुख मिळेल, नाही तर दुःखच आहे. पूर्वी जे जे जाहले आणि पुढा होतील ते तुले, कोणी अंत नाही पावले विषय सुखाचा. विषय सुखाचा अंत कोणाकडूनच त्या ठिकाणी झाला नाही. विषय संपले का बरं? विषय नाही संपले, विषय भोगणारे संपले. विषय संपले का? दात संपले का सुपारी संपली? दात संपले. काय उत्तर आहे तुमचं? दात संपले का सुपारी संपली? बर, किती दात संपले? बापा बापा, कोट्यान कोटी दात संपले. सुपारी अजून कायम आहे, किती लागली ते सांगा, तुम्हाला तयार आहे. विषय संपला का विषय भोगणारा संपला? विषय भोगणारा संपला. विषय भोगणाऱ्याला असं वाटतं की मी विषयाला भोगतो, पण खरं पाहता विषय त्याला भोगत असतो. तपो न तप्ता वयमेव तप्ता, नाही का? भर्तृहरीचा एक श्लोकच आहे पहा, वैराग्य शतक नावाचा एक ग्रंथ आहे माझा. आता तो स्पष्ट मला पूर्ण येऊन नाही राहिला डोळ्यासमोर, तो स्पष्ट सांगतो. तपोर न तप्ता वयमेव तप्ता, आणि भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, मी भोगाला भोगत नाही तर भोग मला भोगतोय. आणि तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा, तृष्णा संपली नाही, मी संपलो. इच्छा संपली का? नाही. माणूस संपला पण इच्छा संपली नाही. भोग संपत नसतात. नवीन पंथस्थ होता वाट सुरू, जुन्या काळात पायी जायचं सगळे मार्ग होते. आणि मग चालता चालता नवीन गावात चालला तो, त्यानं त्या चौकातच त्या ठिकाणी एका व्यक्तीला विचारलं, दादा हा रस्ता कोणत्या गावाला जातो? काय विचारलं? हा रस्ता कोणत्या गावाला जातो? दादा फार हुशार होते. दादाने सांगितलंय, बघा या गावामध्ये जवळजवळ 7-8 पिढ्यापासून आम्ही राहतो. माझे पूर्वज राहत होते, मला जास्त तर माहित नाही. माझा पंजा राहत होता, आजा राहत होता, बापही राहत होता, तोही गेला. माझंही वय 60 झालं, माझा मुलगा 40 वर्षाचा आहे, नातू आहे मला. पण तुम्हाला सांगतो, मला कळतं तसं पाहून राहिलो, हा रस्ता कुठंच गेला नाही, हा इथंच आहे. काय विचारलं त्यानं? दादा हा रस्ता त्याचं उत्तर बरोबर आहे का नाही? पिढ्यान पिढ्या गेल्या पण रस्ता जाग्यावरच आहे. हा, या रस्त्यावरून बरेच गेले पण रस्ता जाग्यावरच आहे. तसे भोग नाही संपले, भोगणारे संपले. गावाला जाताना आपण काय म्हणतो, साखरखेडा आलं, साखरखेडा आलं नाही, तू साखर खेरड्यात आला. साखर खेरडा नाही आला, तू साखर खेरड्यात आला. ये जगाची उपराटे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे जग सगळं उलटच डोक्याचं आहे. तुम्ही सदरा अंगात घातला का सदऱ्यात अंग घातलं? आणि घरून निघताना काय म्हणले? आणि तो सदरा मला अंगात घालायचा. घातलं असं अंगात कसा जाईल बरं त्यो? आता तुम्ही विचारा म्हणून सांगितलं बरं का. घरून निघता निघता जोड्यात पाय घातला का पायात जोडा घातला? पाय जोड्यात घातला. जोड्यात पाय घातला, पण माणूस काय म्हणतो? पायात जोडा घातला. म्हणजे ये जगाचे उपराटे, या जगाचं सगळं उलट सूत्र आहे, सगळं उलट आहे. याच्यात ज्याचं मरण जवळ आलं, परिपाठ होऊन गेलं. हा, नाही पिढ्यान पिढ्या चालत आलं. ज्याचं मरण जवळ आलं, लोक त्याला श्रेष्ठ समजतात, लोक त्याच्या पाया पडतात. कोणाच्या? ज्याचं मरण जवळ आलं. म्हणजे पहा, तुमच्या लक्षात येतं, म्हाताऱ्या माणसाच्या. आपण पाया कोणाच्या पडतो? म्हाताऱ्या माणसाच्या. आणि खरं पाहता तो कमी वयाचा आहे आता. काहून? थोडी राहिली त्याची. या जगाचे उपराटे, हे उलट या जगाचं. ज्याच्या हाती जर सगळं आलो, लोक म्हणतात नाही नाही अहो हे फार ज्ञानी आहे, हे अनुभवी आहे, आणि काय नाही थोडं राहिलेलं असतं त्याच्या हाती. हे जगाचे उपराटे, उलट आहे सगळे या जगाचं. चला, विषयांतर झालं की विषय लांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. विषय आपला असा सुरू होता
कोणीही विषय सुखाचा अंत पाहिलेला नाही. विषयाचं शेवटचं टोक कोणालाच प्राप्त झालेलं नाही. असं कोण कोणाला सांगतं? ते संपलं. मंकी नावाचा व्यक्ती जनक आणि शुकदेवाच्या सभेत त्या लोकांना सांगत आहे सर्वस्वाचा त्याग करून गेलेला. तृष्णा शोक श्रम विशेषे अखंड वृद्धी ते पावत असे. धननाश हा भरवसे मत दुःख कारण अर्थलोलुप्त शोकायन यास्तव अखंड तृप्त असून यथालब्ध द्रव्य करून सुखी राहावे. जेवढं आवश्यक आहे तेवढं द्रव्य जमवा, तेवढ्यात उदरनिर्वाह करा आणि हे देहाचं पालन करायचं. याला सोडायचं नाही, नाही तर मग त्याच्यात सुख नाही म्हणून ती मिळवायचं नाही का? मिळवायचंय. याला विषयाचं सुख द्यायचं नाही का? द्यायचंय. कारण जिबीला विषयाचं सुख दिल्याशिवाय म्हणजे अन्न रस स्वाद घेतल्याशिवाय याचं पोषण होणार आहे का? नाही. याचं पोषण नाही झालं ते आपल्या परमार्थाच्या कामी ना. आपल्याला प्रवास करायचा म्हणल्यावर गाडीचं डिझेल पाणी सर्व्हिसिंग या गोष्टी करावंच लागणार आहे. मग का 24 तास गाडीच धरून बसायचं का? त्या गाडीचं कुठपर्यंत सेवा करायची, तिचं आपल्याला काम आहे तितकीच करायची का तिलाच धरून बसायचं? तसं या देहाचं आपण लाड करायची किती? ही चांगली राहील, व्यवस्थित राहील, परमार्थाचं साधन आहे तितकीच. हिला 4 खेप नाही ते मेकअप करत बसायचं ना. परमार्थाचा वेळ त्याच्यात नाही घालवायचा. आवश्यक काय आहे? अन्न, आहार, निद्रा, काही काही गोष्टी ज्या आवश्यक आहे तेवढ्या त्याला द्यायच्या. कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. चांगलं ठेव बाबा, मला पोथी ऐकायची, मांडी घालून बसता आलं पाहिजे, इथरोग चालता येता आलं पाहिजे, तेवढ्या करता काळजी सुद्धा घ्यायची. काम क्रोधादी आगवे तृष्णा कार्पण्य टाकावे. कामासक्त दुःख पावे येथ नाही संदेह. गांगे म्हणे धर्मासी ऐके मंकी जनसभेसे. निर्वेद बोलिला प्रियसी वैराग्य पर. मग गंगापुत्र म्हणतात धर्मराजाला, अशा प्रकारे हा मंकी जनक सभेमध्ये जाऊन निर्वेदपणे त्या ठिकाणी वैराग्य भाषण त्यानं दिलं. आणि इतिहास ही अर्थी आणखी एक दुसरा इतिहास सांगायला लागले. ऐका. नहुषराया प्रते सांगितला सविस्पत्ती बौद्ध ऋषीश्वरे. नहुष राजा झाला होता ना. नहुष स्वर्गाधिपती झाला, परितो रहाटी भांबावला. नहुष राजा झाला होता, त्याला इंद्र केलं होतं. त्याची कथा मागे येऊन गेलेली आपल्या कथापंची करून. बरं, त्याला बौद्ध ऋषीनं काहीतरी ज्ञान दिलं ते ऐका आता. भीष्माचार्य सांगतात, म्याही शोक नासावया 6 गुरु केले धर्मराया. पिंगळा सर्प क्रूर पक्षिया सारंग इष्का कुमारी. आणि धर्मा मी सुद्धा 6 गुरु केले. कोण? पिंगळा, सर्प, क्रूर पक्षी, सारंग, इष्का कुमारी. हे 6 आहेत बरं का. हे कोण? गुरु केले म्हणजे पिंगळेकडून काहीतरी शिकले. गुरु कोणाला म्हणतात? एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. जो ज्याचा चांगला गुण आहे ना तो घेतला की तो आपला गुरु समजायचा. एखादा वाईट जरी असला तर त्याला आपलं गुरु करता येतं. कसं? आपण त्याच्यासारखं व्हायचं, झाला गुरु आपला. अहो दारुड्या माणसाला गुरु करता येतं. त्याच्याकडे पाहायचं ना आपणही त्या ठिकाणी करायचं का हा आपला गुरु आहे का, याच्यासारखा आपल्याला व्हायचं नाही. भेटलं त्याच्याकडून ज्ञान, त्याच्यासारखी अवस्था आपल्याला करून नाही घ्यायची. म्हणजे चांगल्या नजरेने जर पाहिलं तर सगळं जग संपूर्ण गुरु दिसे, सगळं जग गुरु दिसतं. चला, तया साईचा वृत्तांत 24 गुरु ओळीयात सांगितला असे साध्यंत पद्मपुराणी. हे 24 गुरु सुद्धा आपले याच्यामध्ये झालेले मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी. आणि पद्मपुराणातही त्यांची कथा येऊन गेलेली आहे. दत्तात्रयांचे 24 गुरु गुरुचरित्रातही आलेले आहेत. ऐसे कुणी मंकी गीता धर्म म्हणे गंगा सुता. सांगे वित्त शोक प्राप्त असता कोणे वृत्ती राहावे. सांगा मग. धर्मराजा म्हणतात भीष्माचार्य आम्ही कोणत्या वृत्तीत राहायचं, सुख कशानं प्राप्त होईल. मग भीष्म म्हणे प्रसिद्ध अजगर मुनी आणि प्रल्हाद यांचा ऐके संवाद येतदर्थी. अजगर मुनी आणि प्रल्हाद यांचा संवाद तुला सांगतो. रामकृष्ण. प्रल्हाद अजगरासी पुसत तू
स्वस्त शक्त मृदुदांत अनुसुयुक्त सृष्टभाषित बहुमान्यासशी. प्रल्हाद अजगराला म्हणतात की बाबा तू स्वस्त आहे, सशक्त आहे, काही तुला चिंता नाही. कशामुळं? परी या लोकी विचारुनी सई धर्मार्थांगीकारिता नाही अससी काम तेजुनी सर्वई. तरी तुझी वृत्ती सांगे, काय कोणत्या वृत्तीने तू सुखी झाला, काय केलंस तू सांग मला. तवा अजगर म्हणे ही भूते उत्पत्ती स्थिती ना नाशवंते याचे पाहून हर्ष खेदाते मी पावत नाही. त्यानं सांगितलं अजगर कसा असतो माहिती का तुम्हाला, असं पडलेला असतो निवांत, सर्पासारखा तो जास्त पळपळ करत नाही, पडलेला असतो. त्यानं सांगितलं मी सगळ्या उत्पत्ती स्थिती या जगाची काय पाहिली, स्थिती पाहिली, आणि मी काही त्याचा आता हर्षखेद मानत नाही. यांचा हाची स्वभावासे ऐसे जाणून विशेषे आणि चराचर विश्व सर्वांशी नाशिवंत. हा याचा स्वभाव आहे, याच्या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होणं हा त्याचा काय आहे, स्वभाव आहे. स्वभावता नाश होत असतो काही काही गोष्टीचा. दूध आणलंय तुम्ही, त्याचा नाश कशाने होतो, दुधाचा नाश कशाने होतो, चुकीचं आहे. कोण टाकतो रोज दुधात मीठ, दुधात मीठ न टाकता दूध ठेवून द्या, ठेवून द्या, राहीन ना 2 दिवस राहीन, 3 दिवस राहीन, त्याच्या पुढे सांगा आता. मग नाचतं तर ते नाचण्यासाठी काय केलं तुम्ही, काहीच नाही केलं. त्याचा स्वभावताच तो नाश आहे, त्याच्या स्वभावातच नाश आहे, ते ठरलेलंच आहे नाशिवंत. तसं या देहाला तुम्ही किती प्रतिपाळलं तर याचा नाश हा काय आहे, स्वभावता ठरलेला आहे, स्वभावता ठरलेला आहे. वरून जरी रंग गेला तरी मागून नवीन खुंट ढवळेच येतात. वरून रंग दिला जातो पण नवीन येणारे जे खुंट येते ढवळेच निघतात. हा स्वभाव आहे याचा. सर्व सृष्टी नाशिवंत ऐसे जाणून राहिलो तटस्थ होता लहान ग्रास गिळत तैसाची बक्षितो. आणि म्हणून मी तटस्थ राहिलेलो आहे. आला माझ्याजवळ एखादा लहानसा घास तर मी तेवढा खातो. आजगर हा अगदी आळशी प्राणी आहे पण त्याच्याकडे हा चांगला गुण आहे. त्यानं सांगितलं ही सगळी नाशिवंत सृष्टी आहे, आपोआप माझ्यापर्यंत जे लहान सण आलं ते मी करून शांत राहतो. सर्व सृष्टी नाशिव मोठा लहान ग्रास मिळत तैसाची बक्षितो. जो मिळाला तो हा त्याच्याकडून घेण्यासारखा गुण आहे. समाधान वृत्ती तो न मिळे तरी बहुतही उपवासच करतो पाही कदाचित कन शुष्कई अथवा पिन्याक. नाही भेटला तर उपवास, भेटला तर कण. कदाचित साधू उष्णान्न करीतो यथालब्ध भोजन कदाचित भूमी पलंग पाषाण निद्रा करतो यावरी. कदाचित त्या ठिकाणी चांगलं अन्न भेटतं तर कधी कधी गरम भेटतं तर कधी कधी काहीच भेटत नाही. कधी कधी भूमीचा पलंग करायचा तर कधी कधी पाषाणाचा पलंग करायचा, निद्रा घ्यायची. कदाचित उत्तम आसने अथवा वनी निद्रा करणे कदाचित पट्टकुळे परिधाने कदाचित चिरकौटीनं. कधी कधी चांगले आसनं मिळतात तर कधी कधी वनामध्ये निद्रा करावं लागते. कधी चांगले परिधान करायला मिळतं तर कधी काहीच नाही. ऐसा असे आयाचित वृत्ती जिये समयी ज्याची प्राप्ती तिये समयी त्याची प्रीती भोगुनी असे. जसा समय आला तसं मी त्या ठिकाणी ऍडजस्ट करतो. काय सावता महाराजांची विचार आहे, समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर व्हावे. जसा समय असला तसं त्याला सादर व्हायचं. गोडवर्ण नाही. सावता महाराज म्हणतात कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार. कधी कधी पालखीत तर कधी कधी हत्तीवर बसलेलो आहे तर कधी कधी पालखीत बसलेले. कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी करुणी आचमन म्हणजे नुसतं आचमन, एखाद्या दिवशी काहीच नाही नुसतं आचमन. कोणे दिवशी घरात नाही धान्य तर कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. इतकं होतं की झोपायला जागा नाही. एका खोलीत कापूस तर एका खोलीत दाणे तर कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे देव ठेविल तैसे राहावे. आहे ती परिस्थिती ज्यानं त्या ठिकाणी स्वीकारली तो सुखी झाला. अजगर सांगत आहे.
हे अजगर वृत्ती जाण अंगीकारली आपण म्हणून सुख समाधान पावत असे हे प्रल्हादा केले निरूपणे पुढे भीष्म सांगील अग्राख्यान तया श्रुती द्यावे अवधान म्हणे मधुकर कवी हे अजगरानं प्रल्हादाला सांगितलं आणि भीष्मदेवांनी धर्मराजाला सांगितलं. आता पुढील कथा तुम्हाला अवधान देऊन ऐकायची आहे. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तबक मनोहरू नानाख्यानक प्रकारो दशमाध्यायी कथेला श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे या ठिकाणी 10वा अध्याय पूर्ण झाला. थोडा 11व्या अध्यायातला काही भाग घेऊ म्हणजे उद्या 11वा आणि राहिलेला 11वा आणि 12वा असं दीड अध्याय होऊन जाईल. श्री गणेशाय नमः. अध्याय 11वा. रायासी म्हणे वंशपायन प्रल्हाद अजगराख्यान ऐकून भीष्माशी पुसे कुंतीनंदन परमप्रीती करोनी म्हणे बांधव कर्म वित्त प्रज्ञा धैर्य ययात सांगा पुरुषे कोणता पदार्थ अंगीकारावा. महाराज अजून माझी एक त्या ठिकाणी शंका आहे. काय शंका आहे तर मनुष्यानं त्या ठिकाणी भाऊ कर्म पैसा प्रज्ञा धैर्य यापैकी कोणता पुरुषार्थ त्या ठिकाणी अंगीकारावा. भीष्म म्हणे धर्म ऐके प्रज्ञा संग्रहावी देख जे असे प्रतिकारक भूतमात्रा. भीष्मा सगळ्यात महत्वाचं माणसानं त्या ठिकाणी प्रज्ञा त्या ठिकाणी अंगीकारली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे काय तर त्या ठिकाणी शास्त्राधिकांच्या विषयी सारासार निवडण्याची जी काही बुद्धी आहे विचार आहे त्याला प्रज्ञा असं म्हणतात. प्रज्ञा नाही का. गौतम बुद्धांनी 3 विचार दिले प्रज्ञा शील आणि करुणा. त्यातली ही पहिली प्रज्ञा आहे शास्त्र विषयाधिकांचे आकलन करण्याविषयी अंतःकरणाच्या ठाई असणारं सामर्थ्य. सामर्थ्य लागतं शास्त्र जाणून घ्यायचं म्हटलं तर. तुम्हाला कशाचं सामर्थ्य लागतं ते काय युद्ध आहे का. हो युद्धच आहे. शास्त्र ऐकणं म्हणजे युद्धच आहे. ते ऐकायचं ते ग्रहण करायचं ते समजून घ्यायचं अंतःकरणात भिडवून ते आपल्या आचरणात आणायचं काय युद्धच आहे. सामान्य गोष्ट थोडी शास्त्राचं आकलन करून अंगीकार करणं. म्हणून ती प्रज्ञा ती मिळवली की मग सगळं मिळतं. प्रज्ञाला बी मोक्ष साधन प्रल्हादादी मंकी जाणं तरले प्रज्ञेची करून तथा इंद्र काश्यप संवाद. प्रज्ञेनच मोक्ष प्राप्त होतो. प्रल्हाद झाला तो मंकी झाला यांचा उद्धार त्यानंच झालेला आहे. या प्रसंगी एक इंद्रकश्यप संवाद इथं आलेला आहे तो आपण पाहू. कोणी एक वैश्य अज्ञाता आपले रथा ते धावडिता काश्यपा ते झाला पाडिता ठका लावणी. एक वैश्य म्हणजे व्यापारी होता अज्ञात होता. तो आपला रथ पळवत होता नाही काश्यपा ते झाला पाडिता ढका लावणी. आणि कश्यप जो होता काश्यप त्या काश्यपाला या एका व्यापाऱ्याचा धक्का लागला. तो पळवत होता रथ त्याचा काय लागला धक्का लागला आणि पडला काश्यप. तेने काश्यप दुःखी होऊन म्हणे आता त्याच्यावे प्राण ऐसा निश्चय करून बैसला आपण अपमानास्तव. काश्यपाला दुःख झालं त्रास झाला म्हणाला आता काही जगायचं नाही अपमान झाला. मग इंद्र शृगाल रूपे आला तयाप्रती बोलता झाला की मनुष्य देह बला इच्छिता ती सर्व प्राणी. तिथं इंद्र आलेला आहे कोल्ह्याच्या रूपामध्ये आला आणि त्यानं सांगितलं अरे बाबा एवढा चांगला तुला मनुष्य देह प्राप्त झालेला होता. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. एवढा मृत्यूलोकातला देव श्रेष्ठ आहे आणि तू का शोक करतोय. त्यात ब्राह्मण विशिष्ट देख यास्तव मरू नको एक प्राणी माझी सम्यक जया हस्त तो उत्तम. त्यातल्या त्यात ब्राह्मण कुळात जन्म झालाय आणि म्हणून मरण्याचा विचार करू नको. आणि जया हस्त तो उत्तम. हात तर तुझा चांगला आहे ना अजून. हात तू पडला पायाला विजा झाली पण हात तुझे चांगले आहे. पाणी लाभा परिसदेक लाभ नाही अनिक अन्न वस्त्रे स्पर्शाधिक असते व्यापार घडतात. पाणी मी काल सांगितलं ना हात आहे तुझ्याकडं हातानंच सगळे व्यापार घडतात. तू काही त्या ठिकाणी दुःख मानू नको. हातानं सगळे व्यापार घडतात ते तुझ्याकडे आहे. जे हस्तपाद रहित ते वर्षत पश्चित जनित दुःख भोगिता ती बहुत
धन्य मनुष्य जन्म तरी अगा तू दैवे करोनी हेची पाप पावला नाही निचयोनी मी हस्तरहित म्हणून हे मज प्राणी पीडिती. अरे तो कोल्हा सांगू कोल्ह्या रूपात इंद्र सांगू लागलाय बघ मला हात आहे का, हात नाही तर मला त्या ठिकाणी किती शोक आहे. प्राण्यांना पायानंच खावं लागतं ना. कुत्र्याला पोळी टाका तुम्ही, तू त्या 2 पायातच पकडतो आणि ती तोडून खातो. मानवाचं तसं आहे का नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग आ दिले इंद्रिय हात पाय कान. चांगले आहेत ना. म्हणून प्राण्यापेक्षा तुला हात बाकी आहेत म्हणून तू काय हो तर त्याचा चांगला वापर करून घे, दुःख मानू नको. आणि म्हणे आत्महत्या जनित हेची पाप सेवत तरी तू प्राण नसंडी व्यर्थ पाप योनी पावसी. आणि आत्महत्या करू नको. आत्महत्येसारखं मोठं पाप त्या ठिकाणी नाही. आत्महत्या केल्यामुळे तुला काय होईल तर परत आत्महत्येचं पातक त्या ठिकाणी लागेल आणि त्यामुळं आत्महत्या तू करू नको. मीही पापेच करून पावलोसे मृगाल योनी कोणी सुखी आणि कोणी दुःखी असती. मी पापामुळेच या योनीला प्राप्त झालो. सुख दुःख चालत असतं. हे काळ परत्वे जाणं अखंड सुखी नाही कवन आधी मनुष्यत्व इच्छोन मग द्रव्यार्थ चिंतिते मग राज्य मग इंद्रपद इच्छिता ती भोग विविध तुझ्या ठाई असे प्रसिद्ध समूह सुख दुःखाचा सर्व सुख सर्व दुःखाचे केवळ इंद्रियगण आहे मूळ तरी प्रज्ञेने इंद्रिय सकळ वश करावी. सगळ्या दुःखाचं कारण आहे इंद्रिय. इंद्रियामुळे दुःख आहे. पोट का दुखलं डॉक्टर विचारतात का हो एवढे गडबड लोळायला लागले का पोट दुखलं. काय सांगा डॉक्टर साहेब तिनं बेसन इतकं चांगलं केलं होतं की जेवता जेवता 2 पोळ्या शिल्लक झाल्या. तिनं केलं आणि बेसन केलं आणि ते चांगलं झालं आणि मग पोट दुखायला लागलं. पोट दुखण्याचं कारण काय आहे? काय चुकीचं चूक. पोट दुखण्याचं कारण आहे जीभ. बेसन कस काय हा पोट दुखायचं कारण काय? जीभ आहे. जीभ विषय आहे, इंद्रिय आहे, पदार्थ नाही. ती निर्जीव पदार्थ आहे. त्यानं सुख दुःख होत नाही. विषयानं त्या ठिकाणी सुख दुःख प्राप्त होतं. मग पायठ्यात पळायचं. चटका खाल्ल्यावर पळावंच लागतं. क्रोध तेजुनी शांत होई ऐसा बोधिला नाना उपायी हिरु ज्ञान दृष्टी पाहितो तव तो इंद्र प्रत्यक्ष. क्रोधाचा त्याग कर आणि अशा प्रकारे त्याला बोध दिला. आणि मग यानं पाहिलं हा कोण आहे. या ब्राह्मणानं पाहिलं तो पडला होता धक्का लागून काश्यप रथाचा धक्का लागून. मग यानं पाहिलं तर तो इंद्र होता. मग आश्रमात नेला पूजा करून पामकीला काश्यपे शोक सांडिला इंद्रोपदेशे. मग त्या ठिकाणी पूजा केली इंद्राची. त्याच्या लक्षात आल्यावर शोकाचा त्याग केला. यावरी धर्म म्हणे स्वामी सागर आकाश पवन भूमी तेजाधिका ते निर्मियसा कवन. धर्मराजा म्हणतात स्वामी सागर आकाश पवन भूमी तेज म्हणजे जे पंचमहाभूतादी आहे स्थावर जंगम याची निर्मिती कोणी केली. कवन विभाग कैसे असती मेलियाची जीव कोठे जाती ते सांगावे मज प्रति भीष्मदेवा. याचे विभाग कसे झाले मेल्यानंतर जीव कोठे जातो हे मला तुम्ही सांगा. चांगला प्रश्न आहे ऐका. मग भीष्म म्हणे परियसी हा इतिहास कैलासी भृगुने पूर्वी भारद्वाजासी कथिलासी. या संबंधित कैलासावर घडलेली एक स्टोरी तुला सांगतो. भृगुने भारद्वाजांना सांगितलेला हा इतिहास आपण या ठिकाणी पाहू. 10 पर्यंत आपण कथा घेऊ. भृगु म्हणे ऐका पूर्व एक मानस नावे देव अनादि अवैद्य सर्व रहित जरा मरण. एक मानस नावे देव. देव आहे मानस नावे. रहित जरा मरण जन्म आणि मृत्यूने रहित होता तो. अक्षय अव्यय अव्यक्त त्यापा सर्वभूते समस्त बोलिलो तो देव विख्यात महत्त्व. अक्षय आहे अव्यक्त आहे आणि त्यापासून सर्व भूत त्या ठिकाणी झाले. त्याला देव म्हणतात. ते महत्त्व आहे.
त्या पासाव अहंकार जाण, अहंकारापासून गगन, गगनापासाव पवन, त्यापासून तेज. मानस देव म्हणजे एक देव तू त्या ठिकाणी मान. या सृष्टीचा मूळारंभ कोणीतरी आपण मानतो का नाही? हा, मग मानणारे त्याला वेगवेगळं. देवीची उपासना करणारे म्हणतात या जगाच्या सगळ्यात मूळ कोण आहे? देवी आहे. शिवाची उपासना करणारे म्हणतात या सृष्टीचं मूळ कोण आहे? शिव आहे. विष्णूची भक्ती करणारे सगळे विष्णू म्हणजे वैष्णव. वैष्णव म्हणजे राम कृष्ण आदी सगळे अवतार मानणारे म्हणतात सगळ्याचं मूळ कोण आहे? आमचा विष्णू. म्हणजे त्याला फक्त तू एक शक्तिमान हे नावं पूजेसाठी दिलेले वेगळे. आणि मग त्यानं काय केलं? त्याच्यापासून तिथं निर्माण झाला, सुरुवातीला झाला अहंकार उत्पन्न. तो अहंकार म्हणजे अभिमान अहंकार नाही बरं. अहंकार म्हणजे अहंभाव, मी आहे कोणीतरी. अहंकार दोन प्रकारचा आहे. अहंकार आपण साधं म्हणतो त्याला लय अहंकार झाला, तो नाही. अहंकार म्हणजे मी कोणीतरी असं आपल्याला स्फूर्त का नाही. अहमभाव म्हणतात त्याला. सोहमभाव, अहमभाव, अहम ब्रह्मास्मी, तो आहे तो अहमभाव. आणि तिथं तो अहमभाव निर्माण झाला. त्या अहमभावापासून पहिलं भूत तयार झालं, त्याचं नाव आहे आकाश. जे पंचमहाभूत आहेत ना त्यापैकी पहिलं आहे आकाश. आकाशापासून तेज, तेजापासून जीवन, जीवनापासून अग्निसंयोग जाणं, पृथ्वी झाली निर्माण, ऐसा प्रपंच बोलीजे. तेजापासून पाणी झालं, पाण्यापासून अग्नी झाला, नाही जीवन अग्निसंयोगी. हा, तेजापासून जीवन, जीवन आणि अग्नीच्या संयोगातून पृथ्वी निर्माण झाली आणि त्याचा हा प्रपंच झाला. पाचापासून झाला म्हणून हा प्रपंच. प्रपंच म्हणजे संसारच नाही, संसार नाही. प्रपंच म्हणजे या पाचात जे एवढं येतं या पंचमहाभूताचं, हा सगळा प्रपंच आहे. मग तेने करुणी केवळ आदि पुरुष निर्मित कमळ, तेत ब्रह्मा झाला सकळ, वेदतयापासूनी. मग तिथूनच आदि पुरुषापासून त्या बिंबीतून कमळ, कमळापासून ब्रह्मा, त्याच्यापासून 4 वेद, विराट रूपी विष्णू जाणी, त्या ज्याचे पर्वतस्थानी म्हणी मेदमास ते मेदिनी, समृद्ध रुधिर, विराट स्वरूप परमात्मा, विराट स्वरूप निर्माण झालं. आपल्या याच्यात अगोदर येऊन गेलेले बरं विराट स्वरूपाचं वर्णन. त्याचे अस्थि म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठाले पर्वत, मेदमास म्हणजे मेदिनी पृथ्वी, आणि त्या विराट रूपाचं त्या ठिकाणी रक्त म्हणजे या सृष्टीवरचे पृथ्वीवरचे समुद्र, वायू श्वास आकाश उदरा, अग्नी तेज नद्या शिरा, चंद्र सूर्य अवधारा नेत्रजयाचे. त्याचा श्वास म्हणजे वायू आहे सृष्टीतला, त्याचं पोट म्हणजे आकाश आहे, पोकळ जागा त्या विराट रूपाचं, त्या महाविष्णूचं. त्याचं तेज म्हणजे अग्नी आहे, त्याच्या शिरा म्हणजे नद्या आहे, शरीरातल्या त्या विराट स्वरूपाच्या याच्या नद्या आहेत. चंद्र सूर्य आहे त्याचे डोळे आहेत. ऊर्ध्व पोकळी शिरदान, अधप पातळ ते चरण, दश दिशा अष्टप्रमाण हस्तजयाचे. ऊर्ध्व पोकळी शिर आहे, अधप पाताळ म्हणजे पाताळ लोक त्याचे पाय आहे, चरण आहे. दश दिशा आहे, अष्टप्रमाण त्याचे हात आहेत, 8 हात आहेत ना, त्या 8 दिशा आहेत बरं का. सर्वाज्ञ अनंत जयापासव सिद्धी बहुत, म्हणून नाम असे अनंत विराट रूपा. ज्याचा अंत नाही त्याला अनंत असं म्हणतात. श्री अनंता मधुसूदना, नाही का, तो अनंत आहे. तव भारद्वाज म्हणे सांगा याची मूळ प्रमाणे, तव भारद्वाज म्हणे सांगा याची मूळ प्रमाणे. मग भृगु म्हणे परिसने हे आकाश अनंत, याचं मूळ प्रमाण सांगा. भृगु म्हणतात ते आकाश आहे, अनंत आहे, त्याचं प्रमाण सांगता येत नाही. सिद्ध सुरगणी सेवित, चंद्र सूर्य तारा समस्त, जयाचा आधी अंत देखत नाही. चंद्र सूर्य ज्याच्यामध्ये भ्रमण करतात त्या चंद्र सूर्याला सुद्धा त्याचा अंत लागलेला नाही, त्याचा अंत कुणालाच लागला नाही. या चंद्र सूर्या सृष्टीमध्ये अवकाशामध्ये ही पृथ्वी नवग्रहामध्ये एक आहे, ग्रहमालीमध्ये. आणि आकाशगंगे, या आकाशामध्ये अशा कित्येक तरी आकाशगंगा आहेत, त्यापैकी एका आकाशगंगेमधल्या पृथ्वीवर त्या ठिकाणी आपण आहोत. आणि अशा करोडो अब्जावधी आकाशगंगा या आकाशात आहे, त्यापैकी एका आकाशगंगेत आपण, त्या आकाशगंगेत नवग्रहादी पृथ्वी, त्या पृथ्वीवर जम्बूद्वीप, त्या जम्बूद्वीपावर भारतखंड म्हणजे भारत देश, त्या भारत देशामध्ये अनेक राज्य, त्यापैकी महाराष्ट्र,
महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे, 36 जिल्हे, त्यातला एक बुलढाणा. त्या बुलढाणा जिल्ह्यात हजारो गावं नाही का, त्यापैकी एक तालुका सिंदखेड राजा पैकी शेकडो गावापैकी एक आपलं साखरखेर्डा गाव. आणि त्या साखरखेर्डा गावात 7-8 वार्डापैकी 3ऱ्या वार्डात आपण, आणि त्या 3ऱ्या वार्डात पुन्हा 500-700 घरं. त्या 500-700 घरात एक आपलं घर. आणि आपल्या एवढ्या मोठ्या 20x30च्या घरामध्ये नेमक्या 1.5 फुटात बसणारे आपण. सांगा आता किती आपलं स्वरूप, त्याच्या तुलनेत किती आपण. असं कुठंच नाही दाखवता येत आपल्याला, कशातच मावत नाही आपण. तरी किती वळवळ आहे आपली. तरी सुद्धा ते म्हणतो मी आहे म्हणून घर चाललं, मी आहे म्हणून तुमचं बरं आहे, मी गेल्यावर समजून तुम्हाला काय. अरे तू जाय आधी, मग पाय काही राहतं का? काहीच नाही. तू गेला की बेसन पोळीवर लोक म्हणतात तेल आणा, कांदा कापा, सावडायच्या दिवशी आहे का नाही, फोडणीचं वरण करतात. तू गेला तर काहीच राहिलं नाही, पुन्हा त्या बेसनावर तेल टाकून खाल्लं. त्याच्यामुळे तू अहंकार धरू नको, तू चांगला राहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत एवढा मोठं ते स्वरूप आहे त्या परमात्म्याचं, विराट रूप आहे. त्या आकाशाचा अंत लागलेला नाही. या पृथ्वीची या अंती सप्तसमुद्र असती, ते समुद्राचे अंती गाढांधकार. पृथ्वीच्या शेवटी 7 समुद्र आहे आणि 7 समुद्राच्या शेवटी गाढ अंधकार आहे. तमा पहिलीकडे जळ, जळांती तेज केवळ. अधोदेशी रसातळ उदक तया खाली. त्या अंधाराच्या पलीकडे जळ, जळाच्या पलीकडे तेज, त्याच्या पुढे त्या ठिकाणी अधोदेशी रसातळाला पुन्हा पाणी, उदकाखाली पवन. तदंती सर्वत्र गगन, गगनांतर्गत बाह्य जीवन मिश्रित असे. त्याच्या खाली त्या ठिकाणी वायू, वायू खाली सर्वत्र व्यापलेलं आकाश, गगन. आणि अशा प्रकारे ऐशिया सृष्टीरूप कमळात बैसोनी विधी ब्रह्मांडे रचित. चालावया भूत प्रवर्त केले प्रथम उदक. आणि हे सगळं चालण्याकरता त्या ब्रह्मदेवानं सगळ्यात पूर्वी काय निर्माण केलं? पाणी, उदक त्या ठिकाणी निर्माण केलं. एकदा ब्रह्मलोकी समस्त महर्षी होते नांदत, तेव्हा तत्समयी अद्भुत झाली गगनवाणी. एकदा ब्रह्मलोकामध्ये सगळे महर्षी राहत असताना एक गगनवाणी झाली. काय? त्या शब्दापासव जीवन, आकाशवाणी झाली. तिथूनच त्या शब्दापासून जीवन, जीवनापासून पवन, पवनास्तव वन्नी जाण, वन्नीपासून पृथ्वी. पंचमहाभूत. पहिला आकाश, आकाशातून शब्द, शब्दापासून पाणी, पाण्यापासून पवन म्हणजे हवा, आणि हवेपासून अग्नी, अग्नीपासून पृथ्वी. पंचमहाभूत तयार झाले. ऐसी पंचमहाभूते जेत प्रगटली अकस्माते, तव भारद्वाज म्हणे याते पंचभूत ते का म्हणती. याला त्या ठिकाणी काय म्हणतात? तर पंचमहाभूत असे म्हणतात. ऋषी म्हणे अनंत भूते असती, त्याची या पासव उत्पत्ती, ती सर्व भूते बोली जाती. हे पंचमहाभूते अनंत भूत आहेत, ते यापासूनच निर्माण होतात, म्हणून याला पंचमहाभूत म्हणतात. तव भारद्वाज करी विनंती की स्थावर जंगम उत्पत्ती, जंगमी पंचभूते असते, स्थावरी न देखीजे. मग भारद्वाज म्हणतात स्थावर आणि जंगम हे जे काही 2 प्रकार आहे या सृष्टीतले, त्यापैकी जंगमावर पंचभूत आहेत, स्थावरावर नाही. तर ते का नाही ते आम्हाला तुम्ही सांगा. या सगळ्याचं उत्तर आपण उद्या पाहणार आहोत. स्थावर आणि जंगम नेमकं काय आहे, एकावर पंचभूत आहेत, दुसऱ्यावर नाहीत, ते का नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी 13व्या स्तंभातील 11व्या अध्यायातील 40 ओव्या झालेल्या आहेत. उर्वरित ओव्या 11वा अध्याय आणि 12वा अध्याय उद्याच्या कथेमध्ये या ठिकाणी होणार आहे. सर्व सोशल मीडियावरील म्हणजे यूट्यूबवरील श्रोत्यांना विनंती आहे, ज्यांनी अजूनही आपलं भक्तिपंथ बहुसोपा हे चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, आवडल्यास लाईक करा आणि इतरांना ऐकण्याकरता ही लिंक शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.